रोशनजी फिरंगाणे यांचा शुभ सन्मान करूया. चला आपण लगेचच या शुभ सन्मान केला जाईल. वामनजी अंबारे देखील सज्ज होत आहेत. यस वेलकम. मदनजी ठाकरे त्याचबरोबर प्रकाश दादा गायकर देखील आहेत. हेमंतजी देखील आहेत. गायकवाड हेमंतजी गायकवाड आणि त्याचबरोबर विनायक भगत देखील आले. क्या बात आहे. आणि आमचे संतोष दादा शिंगोळे देखील माचचा आनंद घेण्यासाठी सज्ज होतात. वेलकम सर्वांचं पुनश्च आम्ही करतोय मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. आणि या आरसीसी राय संघ खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडूच असतील या गोष्टीची नोंद घ्या. आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर खेळाडूंनी बसायचं आहे. इतर कोणी या ठिकाणी मात्र बसणार नाही या गोष्टीची आपण नोंद घ्या. आणि किरणजी फिरंगाणे यांचा आपण शुभ सन्मान आमच्या मुख्य मंचावरती आपण करूयात. कारण की या स्पर्धेसाठी टॉस विनिंग संघासाठी त्यांनी आकर्षक कोल्ड्रिंक दिली होती आणि त्यांचा आपण शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती करूयात. दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस आणि ओझरली गावाचे अष्टपैलू खेळाडू किरण फिरंगाणे यांचा आपण करूयात शुभ सन्मान. क्या बात आहे. तदनंतर मात्र मॅचला सुरुवात होईल. 3 षटकांची मॅच असेल. दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आणि जशी मॅच सुरू होईल या युगात पुन्हा एकदा या विभागातील राये गावातील एक बुलंद आवाज अर्थातच राजू जाधव. 3 षटकांची मॅच असेल. कृष्णा सर प्लीज काही हरकत नाही. 3 षटकांची मॅच असेल. टाइमावर आपण जाऊ नका प्लीज. जो नियम आधी दिला होता त्या नियमानेच ही मॅच होईल. टॉस उडवण्यासाठी तुम्हाला आधीच कॉल केला होता. 3 षटकांची मॅच असेल आणि त्या गोष्टीचं आपण देखील पालन करायचं आहे. आयोजकांनी ही विनंती केली होती. यस आणि आपण ऐकूयात राजू जाधव यांचा आवाज. थँक्यू. धन्यवाद विश्वास खेणे. आज त्याचं देखील नक्कीच विशेष धन्यवाद. सातत्यानं 4 दिवस तो नक्कीच या स्पर्धेमध्ये अगदी त्याचा आवाज आपण ऐकलात. आणि तसेच ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या वतीनं ही स्पर्धा देखील आपण कव्हर केली. त्या सर्वांचं देखील विशेष धन्यवाद. आमच्या आयोजकांचं देखील विशेष धन्यवाद की त्यांनी या स्पर्धेमध्ये मला संधी दिली. सर्वांचं विशेष धन्यवाद. तसेच कृष्ण केणे सर आपण पाहू शकता. या नितीन मांजरे या सर्वांचं देखील विशेष धन्यवाद. 3 षटकांची ही मॅच, शेवटची लढत, अजिंक्यपदासाठी सुरू असणारी ही लढाई. ऑनसाईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेणारा चेंडू आपल्याला पाहायला भेटला. चांगला बॉल तिथे मात्र टाकलाय गोलंदाज विनायक. असं वाटतं या विनायकच्या या चेंडूनं जणू काही अर्जुन ज्याप्रमाणे कुरुक्षेत्रामध्ये अस्त्र आणि शस्त्र घेऊन आला होता त्याच पद्धतीनं विनायक देखील सज्ज झालाय. दुसऱ्या बाजूला द रन मशीन ऑफ कामरान नॉन स्ट्राईक इनला अप्पू सज्ज झालाय. येथे मात्र आपल्याला हा बॉल व्हाईट बॉल पाहायला भेटेल. आणि आपण जर पाहिले तर व्हाईट बॉल लूजनरनं सुरुवात झाली आहे. खातं ओपन झालेलं आहे आरसीसी राया संघाचं. जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता, बिना संघर्ष किए कोई मान नहीं होता, जब तक ना पड़े हथौड़े के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. संघर्ष आणि संघर्ष आपल्याला पाहायला भेटेल. इथे आपण पाहिला चांगला फटका कामरान कुंगलेच्या बॅटमधून चौकार पाहायला भेटलाय. आणि दरम्यान शबीब बच्चा आणि शरफुद्दीन कुंगले यांच्या वतीनं आरसीसी राय टीमला ऑल द बेस्ट आणि विशेष कामरान कुंगले आणि अप्पू कुंगलेसाठी ऑल द बेस्ट. आणि तसेच ताबिश आणि सोबान यांच्या वतीनं आरसीसी राया संघ जर जिंकला तर धाब्यावरती आज मात्र पार्टी असेल. धावसंख्येचा आपण विचार करूया. धावसंख्या धावपलकावरती 5 आपल्याला पाहायला भेटत आहेत. जगदीश कांबेरे देखील त्यांचं देखील विशेष सहकार्य लाभलं. प्रमोद फिरगाणे त्यांचं देखील विशेष सहकार्य लाभलं. आणि तसेच जय हनुमान क्रिकेट संघ ओझरली आणि गावदेवी क्रिकेट संघ ओझरली यांचं देखील विशेष धन्यवाद. 3 चेंडू झालेत. 6 धावा धावपलकावरती आहेत. जबरदस्त बॅटल नक्कीच पाहायला भेटेल. एक धावासाठी संघर्ष आणि संघर्षाची पराकाष्ठा या क्रिकेटच्या कुंभमेळ्यावरती आपल्याला पाहायला भेटेल. जिथे नजर जाईल तिथे प्रेक्षक प्रेक्षक आणि प्रेक्षक. आपण जर विचार केला तर तब्बल 10,000 प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत आहेत.
इथे चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. वाईट लॉंग ऑफला हरकत झाली, परंतु एका टप्प्याच्या साहाय्यानं चेंडू मात्र जाईल 4 धावांसाठी. झन्नाडेदार आलाय हा चौकार. स्टँडच्या मागे आपले वडापाव सेंटर आहे, तिथे एक 2 व्हीलर आहे. त्या 2 व्हीलरची जी आरशी आहे ती परावर्तित होते. कोणी प्रेक्षक तिथे असतील तर त्यांनी जाऊन ते विशेष सहकार्य करायचं आहे. आणि दरम्यान इथे मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय? फलंदाज अप्पू कुंगले बॅक टू द डगआउट. आणि दरम्यान आयवाज झेल साठी नोमान कुंगले यांच्या वतीनं 100 रुपयाचं कॅश प्राइज असेल. तसेच युवराज नारायण फिरगाणे यांच्या वतीने देखील आयवाज झेल साठी 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. सामन्यामध्ये इथे जर आपण पाहिलं तर तसेच देवू वाघे यांच्याकडून देखील 100 रुपयाचा कॅश प्राइज. आयवा 200 रुपयाचं कॅश प्राइज असेल आयवाज झेल साठी. काही जबरदस्त मॅच आहे. आणि आपण जर पाहिलं तर एक झेल साठी तब्बल आयवाज झेल साठी 400 रुपयाचं कॅश प्राइज असेल, जे मात्र आयवाज झेल साठी प्रेक्षकांसाठी ही पर्वणी आहे. कारण की जिथे नजर जाईल तिथे आणि प्रेक्षक खचाखच स्टेडियम भरलेलं आहे. रणसंग्राम अजिंक्यपदासाठी सुरू असलेली घोडदौड, दोन्ही संघाचा विजयाचा अश्वमेध इथे घोडदौड करत आहे. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. खाली पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से ही उडान होती है. पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त झालेला आहे. धावसंख्या धावपलकावरती धावा 10 आपल्याला पाहायला भेटत आहे. स्ट्राईकवरती पुन्हा एकदा कामरान आहे. आता माईज या ठिकाणी जोडलेला आहे. आपण जर पाहिलं तर अप्पू स्वस्तामध्ये बाद झालेला आहे. त्यांनी देखील थोडीशी निराशा केलेली आहे, परंतु त्याच्याकडे आपण जर पाहिलं तर अष्टपैलू खेळाडू आहे. तो नक्कीच गोलंदाजीमध्ये चमक दाखवेल यात मात्र शंका नाहीये. दरम्यान तरी आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये एक वाघ गेलाय, परंतु एक वाघ मैदानाच्या आतमध्ये कामरान कुंगले स्ट्राईकवरती आहे. इम्प्रोवाइज आणि चेंडू सीमा पार प्रेक्षकांमध्ये. षटकार. तर नक्कीच खेळाडू कक्षामध्ये खेळाडू बसलेले आहेत. त्यांच्या बॅट ज्या आहेत त्या बाउंड्री लाईनवरती आहेत, त्या आपण आतमध्ये घ्यायच्या आहेत. तर नक्कीच आयवाज झेलसाठी अजून एक पारितोषिक आलेलं आहे. ज्ञानेश्वर फिरगाणे यांच्या वतीने 100 रुपयाचा कॅश प्राइज. इथे मात्र आपण पाहू शकता या अगदी इम्प्रोवाइज खेळण्याचा प्रयत्न सातत्याने आपण जर पाहिलं ना तर कामरान कुंगले इम्प्रोवाइज फटके खेळत असतो, परंतु कधी कधी घातकी देखील साबित होऊ शकतो. आपण जर पाहिलं होतं ह्या शॉटनं अगदी त्याची आलोचना देखील झाली होती. चर्चेला उदाहरण आलं होतं की कामरान कुंगले अगदी ज्या वेळेला मैदान येतो तो आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करतो. चर्चा देखील झाली होती, आम्ही देखील ती चर्चा पाहिली. परंतु या क्रिकेटच्या पटलावरती आपण पाहिलं ना की कामरान कुंगले, परंतु त्याची खेळ अगदी जबरदस्त असते, उल्लेखनीय असते. ज्या वेळेला अप्पू कुंगले डगआउटमध्ये असतो त्यावेळेला कामरान कुंगले मैदानावरती एकाकी किल्ला लढवत असतो. धावसंख्या धावपलकावरती 15 धावा, 16 धावा आहेत. 16 धावा धावपलकावरती आहेत. दुसरे षटक प्रगतीपथावरती आहे. इथे देखील हा बॉल जबरदस्त पाहायला भेटला. थोडा खाली राहिला, पिक करता आला नाही त्या चेंडूला. खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर हॉरिझॉन्टल बॅटनं हा शॉट एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता, परंतु आपण जर पाहिलं तर चेंडू खाली असल्या कारणानं हा शॉट सिलेक्शन इथे मात्र करू शकत नाहीये. देवू वाघे यांच्याकडून आयवाज झेलसाठी तब्बल 300 रुपयाचं कॅश प्राइज आहे. इथे मात्र कामरान कुंगलेला तुम्ही थांबू शकत नाहीये. शांत बसायला मी काय संत नाहीये. फेकून दिला चेंडू सीमा पार. कामरेन कुंगलेने केला आगाज. दर्जेदार षटकार.
काय जबरदस्त फटका, स्वतःला या ठिकाणी रोल केला आणि आपण पाहिलं तर थोडीशी बॅकअप दी लेंथ होती, ती लेंथ इथे ओळखली आहे आणि या प्रश्नाचं उत्तर मैदानाच्या आतमध्ये कामरान कुंगलेनं दिलं आणि तब्बल आपण पाहू शकते 600 रुपयाचं कॅश प्राइज असेल ते म्हणजे आयवा झेलसाठी प्रेक्षकांना ही सुवर्ण संधी. धावसंख्या पोहोचली आहे 22 या आकड्यावरती. इथे पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, लाऊडचा अपील केली जाते, कटाक्ष टाकलं झालं जाते परंतु पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. लेग बायच्या स्वरूपात एक धाव फलकावरती जोडली जाईल. धावसंख्या 23 या आकड्यावरती आहे. जबरदस्त ही मॅच नक्कीच आपल्याला पाहायला भेटत आहे. रोमांच, थरार, पदलालित्य, संघर्ष नाट्य, तुंबल युद्ध, आनंदाच्या लाटा, पराभवाची गोटी, सांघिक कामगिरीचा मातबगार, झेंडा मिरवणारा आखाडा, गावदेवी चषक 20-25चा हा थरार. शेवटची ही मॅच याच साठी केला होता टास्क की शेवटचा दिवस गोड व्हावा. तर नक्कीच आपल्यामध्ये उपस्थित होत आहेत ग्रुप ग्रामपंचायत राय ओझरलीच्या विद्यमान सरपंच सो शर्मिला ज्ञानेश्वर भालेकर यांचं हृदयाच्या अंतःकरणातून हार्दिक असं स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू असेल. हरेशनं देखील काही कमाल केली नाहीये. पहिल्या षटकामध्ये विनायक देखील काही चमक दाखवू शकला नाही. खोलवर टप्प्याचा बॉल, चांगला फटका एक्झिक्यूट केलाय परंतु अगदी 30 सर्कलच्या थोडासा बाहेर आहे. चेंडूवरती या ठिकाणी नियंत्रण मिळवलेलं आहे. माहेश कुंगलेला एकच धाव इथे मात्र नक्कीच मिळेल कारण की आपण जर पाहिलं तर काय जबरदस्त क्रिकेट आहे. पहा अगदी ज्याप्रमाणे वाघ अगदी आपली शिकार पकडण्यासाठी सापळा रचत असतो त्या पद्धतीनं हा खेळ सुरू आहे. एका बाजूला मोहिली संघ आहे, दुसऱ्या बाजूला RCC राया संघ आहे. दोन्ही संघांकडे अस्त्र आणि शस्त्र आहेत. क्रिकेटचे उन्हाळे पावसाळे दोन्ही संघांनी देखील पाहिलेले आहेत. क्रिकेटच्या या कुरुक्षेत्रात संधी मिळेल तुलाही, तू हिरमुसू नकोस. क्रिकेट हे खूप सुंदर आहे, तू खचून जाऊ नकोस. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झालेला आहे. धावसंख्या धावफलकावरती 24 आणि आता युवराज गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. आणि नक्कीच नेरलमध्ये सलमान कुंगले देखील मॅच पाहत आहेत आणि ते देखील RCC राय संघाला हार्दिक अशा शुभेच्छा देत आहेत. आणि दरम्यान आपल्यामध्ये या ठिकाणी आगमन होत आहे राय ओझरलीच्या विद्यमान सरपंच सो शर्मिला ज्ञानेश्वर भालेकर त्यांचं हार्दिक असं स्वागत आहे. आणि चेंडू मात्र फेकून दिलाय. दर्जेदार A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. अशा मैदानी तू येशील वेळोवेळी, डाव तुझा येताच गमावशील आपली खेळी. गाळ करी मग गोलंदाज, संकट चेंडू फेकी, भवताली तव झेल घेवाया. जो तो पात टाकी, मागे टपला यष्टी रक्षक. तुझा उधळण्या डाव, या साऱ्यांना चकवशील, मिळेल तुला धाव. चतुर आणि सावध तोच इथे रंगला. हे जीवन म्हणजे क्रिकेट आहे, क्रिकेट राजा. जो हुकला तो संपला आणि या स्पर्धेला देखील मुकला. काय बॉल आहे परंतु इथे मात्र आपण पाहू शकता अगदी माहीस कुंगलीची नजर जी आहे ना, घारीची नजर आहे. त्यांनी पाहिलं, हेरलं आणि सफल झाले होते. लेग स्टिकच्या बाहेर चेंडू जात होता. लगेचच पंचांनी देखील त्या ठिकाणी वाईट घोषित केलाय. धावसंख्या धावफलकावरती 31 आपल्याला पाहायला भेटत आहेत. हो इथे देखील आपण पाहू शकता काय बॉलिंग आहे. हिट विकेट नक्कीच इथे झालाय. माहीस कुंगले बॅक टू द डग आउट. जर आपण विचार केला तर क्रिकेटचा आपण विचार केला तर ही पॉपिंग क्रीज जी असते ना, हे खेळाडूचं फलंदाजाचं घर असतं आणि या घरामध्ये ही हरकत आपल्याला पाहायला भेटली. अगदी जबरदस्त गोलंदाजी युवराजच्या वतीनं पाहायला भेटली. अगदी घरामध्ये जाऊन तिथे मात्र माईजला शांत केलं त्याने. जबरदस्त गोलंदाजी. पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्या अनुषंगाने पाय तो मात्र यष्ट्याला लागला आणि हिट विकेटच्या स्वरूपामध्ये माईज मात्र डगआउटच्या आसरेला. 2 गडी बाद झालेत. आता फलंदाज अरमान
जो मात्र उभा ठाकला आहे. हो, इथे थोडासा आपटी दिलेला बॉल आपल्याला पाहायला भेटला. दुसऱ्या बाजूला धावबाची संधी होती, परंतु अगदी आपण पाहिलं तर थोडंसं लेट समीकरण पाहायला भेटलं. बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव नक्कीच जोडली. धावसंख्या धावपलकावरती 32 धावा आहेत. आतापर्यंत आपण प्रेडिक्शन असं करू शकतो की इथे धावा ज्या मात्र 11.0च्या सरासरीने येत आहेत. अजूनही 3 चेंडूचा खेळ इथे मात्र शिल्लक आहे. स्ट्राईकवरती कामरान खुंगले. इथे चांगला फटका आपल्याला पाहायला भेटलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेने लॉफ्टेड फ्लिक पाहायला भेटला, परंतु स्क्वेअर लेग त्या ठिकाणी ठेवलेला आहे. आणि इथे मात्र आपण पाहू शकता या विकेट मात्र सॅक्रिफाय केली आहे. अरमानला मात्र नक्कीच परतावं लागेल. बॅक टू द डगआउट. आणि कामरान कुंगले यांना महेश जाधव यांच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. तसेच RCC राया संघाला देखील त्यांच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. शुभेच्छांचा वर्षाव ज्या वेळेला RCC राया संघ कुठे असो, आपण पाहिलं तर अगदी महाराष्ट्रामध्ये कुठल्याही ठिकाणी जाऊ प्रेक्षक त्यांच्या पाठीशी असतात. इथे मात्र जबरदस्त फटका. कामरान कुंगले ऑन फायर. दर्जेदार षटकार. मुझे कमजोर ना समझना ए दुनिया वालों, एक दिन हवाओं का रुख बदलने वाला हूं मैं. तर नक्कीच मागे एक गाडी आहे, 2 व्हीलर आहे. त्या गाडीची काच आहे ती रिफ्लेक्स होते. आणि आमचे पंचकृष्ण केणे इथे मात्र नक्की सांगतायत की जी गाडी कोणाची असेल. थँक्यू सो मच, धन्यवाद. इथे पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र हातमगाती होऊ शकतो का, आणि तेच मात्र घडलं. आणि खऱ्या अर्थानं जी वादळी खेळी होती ती वादळी खेळी इथे मात्र संपुष्टात आलेली आहे. आणि दरम्यान पहिल्या इनिंगचा खेळ इथे मात्र समाप्त झालेला आहे. धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या 39 आणि जिंकण्यासाठी 40 धावांची गरज आहे. जशी मॅचला सुरुवात होईल मी थांबतो, तुम्ही थांबू नका. ऐकत रहा, पाहत रहा. विश्वास केण यांचा आवाज. अगदी आपण जर पाहिलं तर कल्याण तालुका नव्हे, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, जळगाव, नवी मुंबई, मीरा भाईंदर, नाशिक या सर्व जागी अगदी त्याच्या वतीने नक्की समालोचन आपल्याला ऐकायला भेटत असतं. आणि दरम्यान नक्कीच आपण वळूया विश्वास केणेकडे, जे मात्र तुम्हाला कळवतील या मॅचचं धावतं वर्णन. थँक्यू सो मच. येस, धन्यवाद राजू जाधव यांना. आपण खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये ऐकलात. आणि आपण काही शुभ सन्मान करूयात आमच्या मुख्य व्यासपीठावरती. सन्माननीय ज्ञानदेवजी कांबेरे आहेत, त्यांचा आपण शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती करूयात. ज्ञानदेवजी कांबेरे यांचा आपण शुभ सन्मान करूयात. मुख्य मंचावरती हा शुभ सन्मान केला जाईल. शिवा बैलाशे मालक सन्माननीय ज्ञानदेवजी कांबेरे, आपण या, आपला शुभ सन्मान केला जाईल. त्याचबरोबर तुकारामजी कांबेरे आपण देखील आपला देखील सन्मान केला जाईल. प्रथमतः आपण ज्ञानदेवजी कांबेरे त्यांचा आपण शुभ सन्मान करूयात आमच्या मुख्य मंचावरती. हा शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय.
तदनंतर तुकारामजी कांबेरे आपण देखील या पुढे. आपला देखील शुभ सन्मान आमच्या मुख्य मंचावरती केला जाईल. अनेक मान्यवरांशी या ठिकाणी मात्र प्रमुख उपस्थिती तुकाराम दादा गाई कांबेरे यांचं देखील मुळाचं सहकार्य या स्पर्धेला लाभलं. त्यांचा देखील आपण यथोचित शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती करूयात. सिव्हिल इंजिनियर आणि त्यांच्या माध्यमातून त्यांचा आपण करतोय हा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून. मुळाची मायेची उबदार शॉल, त्याचबरोबर या स्पर्धेची गोड आठवण, आकर्षक मोमेंटो, रंगबेरंगी फुलांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले जात आहे. महेशजी कांबेरे आपण देखील या. आपला देखील शुभ सन्मान केला जाईल. महेशजी कांबेरे आपण या. आपला देखील शुभ सन्मान केला जाईल. आमच्या मुख्य मंचावरती हा शुभ सन्मान केला जाईल. महेशजी कांबेरे यांचा देखील आपण शुभ सन्मान करतोय. त्यानंतर प्रमोदजी कांबेरे आपण या. आपला देखील सन्मान केला जाईल. प्रमोद फिरंगाने, प्रमोदजी फिरंगाने आपण या. आपला देखील सन्मान केला जाईल. अप्पूसाठी नक्कीच या ठिकाणी मात्र सुवर्ण संधी असेल. वायफायचे आमचे प्रोप्रायटर निकेश फरडे यांच्याकडून अप्पू जेवढे विकेट्स घेईल तेवढे महिने त्याच्यासाठी वायफायची सुविधा ही फ्री असेल. क्या बात आहे. ही मात्र मुळाचं या ठिकाणी मात्र योगदान. आणि तदनंतर या विभागाच्या आणि ग्रामपंचायत राये ओझरलीच्या विद्यमान सरपंच मॅडम आमच्या अर्थातच शर्मिलाताई ज्ञानेश्वर भालेकर यांचा आपण करूयात शुभ सन्मान. नक्कीच त्यांचा आपण शुभ सन्मान करूयात. आणि त्यांचेच मिस्टर ज्ञानेश्वरजी फिरंगाणे आहे. नक्कीच गावातले ज्ञानेश्वर फिरंगाणे यांना आपण सांगूयात की आपण त्यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान करूयात. कारण की या ठिकाणी मात्र अनेक मान्यवर उपस्थित आहेत. त्या अनुषंगाने हा शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. सन्माननीय शर्मिलाताई मॅडम यांचा, जे विद्यमान सरपंच आहेत ग्रुप ग्रामपंचायत राये ओझरलीचे, आणि त्यांचा आपण शुभ सन्मान करूयात. हा अंतिम शुभ सन्मान असेल. त्यानंतर मार्च नंतर आपण सर्व शुभ सन्मान देखील करणार आहोत. परंतु सरपंच हे नक्कीच गावाचे प्रथम नागरिक असतात. त्या अनुषंगाने त्यांचा हा शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जातोय. शोभ कुंगळे यांच्याकडून देखील आरसीसी राया संघाला ऑल द बेस्ट आला. इथे मात्र स्लॉक स्वीप केला. इथे मात्र झेलची संधी आणि फलंदाज होतोय बाद. मैदानाच्या आतमध्ये ट्विस्ट, माघारी परतावं लागेल. फलंदाज मयूरच्या खेळीचा अंत. मयूर होतोय बाद. नंतर मात्र विकेट्सचा पुनश्च आम्ही तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं, मान्यवरांचं आई गावदेवी स्पोर्ट्स ओझरले आयोजित आई गावदेवी चषकाच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. मंचावरती आमच्या मुख्य व्यासपीठावरती अनेक नामांकित मान्यवर देखील उपस्थित आहेत. त्याचबरोबर क्रीडांगणाच्या चारही बाजूला आपण पाहिलं तर प्रेक्षक वर्ग तितक्याच गर्दीने पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. पुनश्च अप्पू ऑन दी मार्क. ओ स्विंग या नामे 6 चेंडू होते डॉट. चांगली गोलंदाजी पाहायला मिळतोय. अप्पूच्या पहिला चेंडूवरती चौकार आला होता. तदनंतर मात्र दुसऱ्या चेंडूवरती विकेट्स आणि हा चेंडू मात्र आता मधाच्या आतमध्ये डॉट फेकला जातोय. याच साठी केला होता टास. शेवटचा दिवस गोड व्हावा आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा अंतिम दिवस, शेवटचा दिवस गोड होताना पाहायला मिळतोय. ओ बॅक ऑफ द हँड चेंडूला पिच केलं होतं, जे जाळं विणलंय त्या जाळ्यामध्ये आता मात्र अडकवलं गेलंय. फलंदाज आकाशला. आकाश देखील होतोय बाद. आकाश शून्यावरती तंबूच्या आशयाला. आतापर्यंत 2 महिन्याची फ्री वायफायची सेवा अप्पूला दिली जाईल. यात मात्र शंका नाही आहे. यात मात्र शंका नाही, कारण की स्पर्धा देखील युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह आहे आणि त्या अनुषंगाने जे आपण बोललात ते आपण करून दाखवाल अशी आम्ही देखील इच्छा व्यक्त करतोय. परंतु इथे मात्र
मोहिली संघाला कमबॅक करावा लागेल. नवीन बाटमदाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावरती युवराजला आपण पाहतोय. 40 धावा बनवायच्या होत्या आणि आता मात्र पहिल्या षटकामध्ये अप्पू कुंगळे दमदार कामगिरी करतोय. एका बाजूला युवराज आणि त्याच्या सोबतीनं रोशन अंबारे रन मशीन ऑफ मोहिली, परंतु थोडासा दुखापतग्रस्त आहे त्या अनुषंगाने नॉन स्ट्राईक एंडला सज्ज आहे. ओ क्या बात आहे, चांगली गोलंदाजी. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, बॉटम बॉल मध्ये संपर्क होत नाही. हा चेंडू देखील होतोय डॉट. कमालीची गोलंदाजी अप्पू कुंगलेच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती विकेट, तिसऱ्या चेंडूवरती डॉट आणि आता विकेट्स घेऊन पुनश्चा हा डॉट चेंडू मधाच्या आतमध्ये फेकला जातोय. इकॉनॉमिकल स्पेल मधाच्या आतमध्ये फेकलं जात आहे. अंतिम चेंडू या ठिकाणी मात्र फेकला जाईल. सर्व मान्यवर देखील या मॅचचा आनंद घेतात, त्या सर्वांचा आम्ही करू भरभरून कौतिक. हो इथे मात्र रचनात्मक क्रिकेट पाहायला मिळता आणि चेंडूला फेकून दिला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. धमाकेदार चौकार. क्रीडांगणाच्या चारही बाजूला प्रेक्षक आणि प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात. दीपांशू आमचे कॅमेरामॅनला विनंती असेल की आपण प्रेक्षक वर्गाला देखील कव्हर करायचे आहे. ही प्रेक्षकांची गर्दी नव्हे तर हे क्रिकेटची दर्दी आहेत. नक्कीच कोणी गाड्यांवरती बसलेत, कोणी पडद्याच्या बाजूला बसलेत, कोणी दगडावरती बसलेत, कोणी खुर्च्यांवरती बसलेत, कारण की हे क्रिकेटचं प्रेम आहे आणि हा आनंद या ठिकाणी मात्र लहान थोरांच्या माध्यमातून घेतला जातोय. मैदानाच्या चारही बाजूला प्रेक्षक आणि प्रेक्षक पाहायला मिळतात. प्रेक्षकांसाठी देखील आयवा झेलसाठी तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे, 600 रुपयाचा कॅश प्राइज आहे. एक कॅश घ्या आणि इथे मात्र 700 रुपयाचा दिवसभराची कमाई घेऊन जा, यात मात्र शंका नाही आहे. लोमन कुंबळे यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज, त्याचबरोबरीनं नारायणजी फिरंगाणे यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज, ज्ञानेश्वरजी फिरंगाणे यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज आणि देऊ वाघे यांच्याकडून 300 रुपयाचा कॅश प्राइज. खरं तर हे नक्कीच प्रेक्षकांसाठी असेल. आईवा झेलसाठी एक झेल पकडा आणि 600 रुपये कमवा. क्या बात आहे, कमालीचं या ठिकाणी मात्र प्रदर्शन, कमालीची स्पर्धा आणि या स्पर्धेचा हा अंतिम सोहळा, क्रिकेटचा हा नक्कीच दैदिप्यमान सोहळा आपण पाहतोय. बॅकफुटला गेले, स्लाइस केलंय, चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत, फेकी करतील, तत्पर मिळेल फक्त एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल, जाऊन पोचेल 8-9 या आकड्यावरती आणि आता मात्र जिंकण्याचं समीकरण. उर्वरित 11 चेंडू आणि 11 चेंडू मध्ये धावा बनवायच्यात, त्या म्हणजे तब्बल 31 धावा. 11 चेंडू 31 धावांची आवश्यकता. मोहिली संघाचे पाठीराखे देखील आता मात्र आमच्या व्यासपीठावरती देखील आहेत. संतोषदादा शिंगोळे असतील, त्याचबरोबर वामनजी अंबारे असतील आणि अनेक त्यांचे मोहिलीचे अनेक समर्थक देखील मॅचचा आनंद घेतात. परंतु इथे मात्र या मॅच मध्ये कुठला संघ कुठल्या संघाला नमवेल हे प्रेक्षकांना देखील पाहायला मिळेल. माईस पुन्हा एकदा या ठिकाणी मात्र सज्ज, बॅटची लेमन कण घेतल्या आणि चेंडू फरार होतोय सीमारेषा पार. धमाकेदार चौकार. यांच्याकडून आता मात्र आयवा झेलसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज, अर्थातच एकूण 800 रुपयाचा कॅश प्राइज एका आयवा झेलसाठी. प्रेक्षकांसाठी ही मेजवानी असेल. एक झेल पकडा आणि तब्बल 800 रुपये कमवा. क्या बात आहे. अंतिम सोहळा, अंतिम मॅच सोहळा क्रिकेटचा गजर आनंदाचा या ठिकाणी मात्र पाहायला मिळतोय, कारण की आक्रमकता दाखवली जाते दोन्ही संघांच्या माध्यमातून. स्ट्राईक एंडला ॲज अ बॅटर युवराज आता मात्र सज्ज. हो इथे मात्र तेज तरार चेंडू होता, अवे ऑफ द बॉडी चेंडूला रिलीज केलं होतं. हा चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला आणि निर्धाव चेंडू मधाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. यष्टांच्या पाठीमागे रौफ तेजा का ख्वाब आपण पाहू शकता. वय वर्ष 56 असून सुद्धा या ठिकाणी मात्र चांगला खेळ प्रस्थापित करतोय. 53 वयाचा नक्कीच हा खेळाडू आणि त्यांच्या समोर गोलंदाज त्यांचा स्वतः मुलगा माईस कुंगळे आपण पाहतोय. क्या कॉम्बिनेशन, चांगलं कॉम्बिनेशन आपण पाहतोय. बाप बेटा असं कॉम्बिनेशन आणि इथे मात्र सॅक्रिफाईस केलं ही विकेट मी तर म्हणेन युवराजने, कारण की आता मात्र स्ट्राईक वरती रोशन अंबारेला आणलं जात आहे. रन मशीन ऑफ मोहिली आणि इथे मात्र रोशनला पलटवार करावा लागेल. सामन्यामध्ये शिरगाव करायचा असेल तर उर्वरित जे या षटकातील 2 चेंडू आहे त्याच्यावरती 2 मोठे फटके मारावे लागतील.
8 चेंडू जिंकण्यासाठी 27 धावांची आवश्यकता. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकावरती विनायक देखील सज्ज झालाय. धावसंख्या धावफलकावरती 13 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सागर कांबेरे यांच्याकडून देखील 200 रुपयाचा कॅश प्राइज, एकंदरीत 1000 रुपयाचा कॅश प्राइज अहिवा झेलसाठी. ओ इथे मात्र फटका फसलाय. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक येत आहेत आणि इथे मात्र या सामन्याची गोल्डन विकेट्स अर्थातच रन मशीन ऑफ मोहिली रोशन अंबारे होतोय बाद. बॅक टू द पवेलियन. प्रदर्शन आपण पाहतोय. जिंकण्यासाठी 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि धावा बनवायच्या 27 धावांची आवश्यकता असेल. एका बाजूला मोहिली त्यांच्या अगेन्स्ट RCC राया अशी ही मॅच आपण पाहतोय. सुंदर अशी स्पर्धा आणि या स्पर्धेला झांडी मेहनत घेतली. त्या सर्वांचं आम्ही कौतुक करू. ओ शॉर्ट लाईन चेंडू होता, थोडीशी लेंथ खेचली, चेंडू पळ्यांतर उचली प्राप्त केली आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावला. हा चेंडू आलाय डॉट आणि आता मात्र जिंकण्याचं समीकरण. उर्वरित 6 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल आणि जिंकण्यासाठी 27 धावांची आवश्यकता असेल. आता मात्र समीकरण मागडं ठरत असताना मधाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय, कारण की पहिल्या षटकामध्ये अप्पू कुंगलेनं 8 धावा खर्च केल्या, महत्वाचे 2 विकेट्स घेतले. दुसऱ्या षटकामध्ये माईस कुंगळे आला, त्याने अवघ्या 5 धावा खर्च करत महत्वाचे 2 विकेट्स घेतले आणि आता मात्र उर्वरित 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आमचे पंच कृष्णा केने सर असतील, नितीनजी मांजरे सर असतील, त्या सर्वांचं आम्ही कौतुक करू. त्याचबरोबर आमचे लाईव्ह टेलिकास्ट टीम GTC ग्रामीण टेनिस क्रिकेट वाहिनी आणि त्याचे फाउंडर आमचे तेजसजी भोईर, त्यांनी देखील आज ड्रोनच्या माध्यमातून या क्रीडांगणाचं ओझरले गावाचं आणि समृद्धी महामार्गाचं चांगलं असं थेट प्रक्षेपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं. त्यांचं देखील आम्ही कौतुक करू. आणि ही गर्दी आपण पाहू शकता प्रेक्षकांची, ही गर्दी नव्हे तर क्रिकेटचे दर्दी आहेत आणि या अनुषंगाने ही अंतिम मॅच पाहण्यासाठी आपण पाहू शकता या क्रीडांगणावरती ही प्रचंड गर्दी आपल्याला पाहायला मिळते. अंतिम 6 चेंडूंचा खेळ शिल्लक, जिंकण्यासाठी 27 धावांची आवश्यकता. गोलंदाज अरमान ऑन दी मार्क. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, बॉटम बॉल मध्ये संपर्क होत नाहीये. हा चेंडू येतोय डॉट. आता मात्र 5 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिला आणि 27 धावा बडवायच्यात. कमालीचं प्रदर्शन पाहायला मिळतोय. स्विच हिट करण्याचा मनसुबा आखला होता, परंतु बॅटच्या रडार मध्ये चेंडू आला नाही आणि इथे मात्र हा डॉट चेंडू मधाच्या आतमध्ये फेकला गेला. 5 चेंडू 27 धावेची आवश्यकता. हो आता मात्र लेग स्टिक सोडलंय, पंचांचा वाईटचा इशारा. देवू वाघे यांच्याकडून आता मात्र 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. क्या बात आहे. अहिवा झेलसाठी तब्बल आता मात्र हे कॅश प्राइज 1500 रुपयाचं झालेला. एक झेल तेजस भोईर जर पकडला तर 1500 रुपये येतील, यात मात्र शंका नाही आहे. अंतिम 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 5 चेंडूवरती एखाद्या प्रेक्षकाने जर झेल टिपवला तर 1500 रुपये. परंतु इथे मात्र चांगली गोलंदाजी, स्विंग अँड मिस, डॉट बॉल. आता मात्र पैसे आपण जमा करा, GST लावली जाईल, यात मात्र शंका नाही. कृष्णा केने सर अनेक स्पर्धामध्ये आमच्या समवेत असतात, त्यांना देखील ठाऊक आहे GST कशा पद्धतीची लावली जाते. 4 चेंडू 26 धावांची आवश्यकता. 4 चेंडू जिंकण्यासाठी 26 धावांची आवश्यकता. हो पुणेच्या लेग स्टिक सोडले, पंचांचा वाईटचा इशारा. प्रेक्षकांना देखील असं वाटत असेल की एखादा झेल आमच्याकडे यावा आणि तो झेल टिपावा. 1500 रुपयाचा कॅश प्राइज लगेचच दिलं जाईल, यात मात्र शंका नाही. अंतिम 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 25 धावांची आवश्यकता असेल. 4 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. कमालीचं प्रदर्शन, कमालीचा सामना. ओ फटका लाजवाबा, लॉफ्टेड स्ट्रोक पाहायला मिळतोय. वाईडिश लॉंगॉनला क्षेत्ररक्षक येतील, फेकी करतील, तत्पर एकच धाव मिळेल. आणि आता मात्र या सामन्यावरती वर्चस्व निर्माण करत असताना RCC राया या संघाला आपण पाहतोय. 3 चेंडू जिंकण्यासाठी 24 धावांची आवश्यकता. मैच कोई भी जीते अंदर कोई नहीं आएगा.
आज सिद्दीक भावे सर देखील सज्ज असतील आणि त्यांचा हा फेमस डायलॉग आपण पाहतोय. स्विंग अँड मिस, डॉट बॉल, कमालीची गोलंदाजी. 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 24 धावांची आवश्यकता. एखादा मोठा फटका येईल का? इथे मात्र नक्कीच आरमानला देखील विनंती असेल एखादा मोठा फटका मारावला द्यावा बॅटर्सला, आणि जेणेकरून झेल प्रेक्षक देखील घेतील यात मात्र शंका नाही आहे. 1500 रुपयाचं कॅश प्राइज लावलं गेलंय. 2 चेंडूमध्ये 24 धावा बनवायच्या आहेत, परंतु एक षटकार मारला आणि तो झेलदार प्रेक्षकांनी टिपला तर 1500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. गोलंदाज तयार. हो, पुन्हा ऑफस्टिकच्या बाहेर पंचांचा वाईटचा इशारा. धावा भरपूर बनवायच्यात तरी सुद्धा अरमान जीवाच्या नक्कीच आकांतेने इथे मात्र चांगली कामगिरी करतात. पडद्यावरती प्लीज पाय देऊ नका राय संघ. प्लीज बाउंड्री जी आहे बाउंड्री लाईनच्या बाहेर आपण उभे राहा. चांगला खेळ अपेक्षित असेल आणि आता मात्र 2 चेंडू 23 धावांची आवश्यकता. कमालीचा या ठिकाणी मात्र सामना आपण पाहतोय. ओ, शॉर्ट टर्म पुल करण्याचा प्रयत्न होता, बॉटम बॉल मध्ये संपर्क होत नाहीये. हा चेंडू देखील येतो डॉट आणि आता मात्र 1 चेंडू 23 धावांची आवश्यकता. या चेंडूवरती षटकार आला आणि त्याच्यावरती जर या ठिकाणी मात्र नक्कीच झेल टिपला तर त्यालाच नक्कीच या ठिकाणी 1500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. आणि नक्कीच आता मात्र ऑस्ट्रेलियन स्टाईलने इथे मात्र डिपेंडिंग कोच या ठिकाणी मात्र कॉन्टेस्ट. चला अंपायर्स आपण 3 स्टंप उचलायच्या तयारीत राहा, काही हरकत नाही. लास्ट बॉल या षटकातील. ओहो, इथे हा वाईट चेंडू आहे, वाईट चेंडू आहे, वाईट चेंडू आहे. सामना अजून संपलेला नाहीये. तेजस भोई मॅच मध्ये रोमांचक आपल्याला पाहायला मिळतोय. फटाक्यांचा फाल देखील वाजला, परंतु आता मात्र सामना संपलेला नाहीये. प्रेक्षकांनी स्टंप देखील उचलले होते, परंतु हा वाईट चेंडू पाहायला मिळतोय. क्या बात है, क्या बात है. मोये मोये हो गया राय संघाचा. अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक आहे. दुसरा फॉल आता मात्र आयोजकांकडे असेल तर तो देखील सज्ज ठेवा, कारण की आता मात्र अंतिम चेंडू आहे. आणि इथे मात्र सामना जिंकलाय आरसीसी राय संघानं. चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन आरसीसी